आवाज सर्वसामान्यांचा। आषाढी वारीचा मुख्य सोहळा आता अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे। उद्या 25 जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी होणार असून त्यासाठी संपूर्ण पंढरपूर नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली आहे। वारीचा शेवटचा मुक्काम असलेल्या वाखरी येथे दुसरे उभे आणि चौथे गोल रिंगण मोठ्या उत्साहात पार पडले। विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर झालेल्या लाखो वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात हा विलोभनीय सोहळा अनुभवला। आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराज, देहूहून संत तुकाराम महाराज, पैठणचे संत निवृत्तीनाथ, सासवडचे संत सोपानदेव, मुक्ताईनगरच्या संत मुक्ताई आणि शेगावचे संत गजानन महाराज यांच्या पालख्या आता पंढरपूरच्या वेशीवर पोहोचल्यात। तब्बल 20 ते 25 दिवसांचा पायी प्रवास पूर्ण करून वारकरी आता विठ्ठल दर्शनाच्या अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत। विठ्ठल भेटीची ओढ त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असून थकव्याची जागा आता आनंद आणि उत्साहाने घेतली आहे। दशमीच्या स्नानासाठी पहाटेपासूनच चंद्रभागा नदीवर लाखो भाविकांनी गर्दी केली आहे। राज्याच्या विविध भागातून एसटी, रेल्वे आणि खासगी वाहनांमधून भाविकांचा अखंड ओघ पंढरपूरकडे सुरू आहे। विठ्ठल मंदिराबाहेर दर्शनासाठी 2 किलोमीटरहून अधिक लांब रांग लागली असून 1 लाखाहून अधिक वारकरी विठुरायाच्या मुखदर्शनासाठी आणि पदस्पर्श दर्शनासाठी संयमाने प्रतीक्षा करतायत। आज सर्व पालखी सोहळ्यांचा पंढरपुरात भव्य प्रवेश होणार असून संपूर्ण पंढरी नगरी ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने दुमदुमून गेली। अवघ्या काही तासात आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा रंगणार असून लाखो वारकरी आपल्या विठू माऊलीच्या दर्शनासाठी भक्तिभावाने सज्ज झालेत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।